यिर्मया अध्याय 46। परमेश्वराचे राष्ट्रांविषयी जे वचन यिर्मया संदेष्ट्यास प्राप्त झाले ते हे। मिस्राविषयी। मिस्र देशाचा राजा फारो नखो याचे सैन्य कर्कमिशाजवळ फरात नदीच्या काठी होते। यहूदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर याने त्या सैन्याचा निप्पात केला त्याविषयी। ढाल व कवच सिद्ध करा, युद्धास उभे रहा। रथास घोडे जुंपा, घोड्यांवर स्वार व्हा। शिरस्त्राण घालून उभे रहा, भाले घासून साफ करा, चिलखत घाला। माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत। त्यांचे वीर पराभूत झाले आहेत। ते पळ काढीत आहेत, मागे पाहत नाहीत। चोहोकडे भीतीच भीती आहे असे परमेश्वर म्हणतो। चपळास पळून जाता येणार नाही, वीरास निसटून जाता येणार नाही। उत्तर दिशेस फरात नदीच्या तीरी ते ठोकर खाऊन पडत आहेत। नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे? त्याचे जल नद्यांप्रमाणे उसळत आहे। नील नदीप्रमाणे मिसर उसळत आहे, त्याचे जल नद्यांप्रमाणे उसळत आहे। तो म्हणतो, मी चढाई करून जाईन, मी पृथ्वी व्यापून टाकीन। मी नगराचा व त्यातील रहिवाशांचा नाश करीन। अश्वांनो दौड करा, रथांनो भरधाव चाला। वीर हो, पुढे चाला। ढालाईत कुश व फूट, धनुर्धारी, धनुष्य वाकविणारे लुदी, हे तुम्ही सर्व चालू लागा। तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याचा आहे। आपल्या शत्रूंवर सूड उगविण्याचा तो दिवस आहे। तरवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल। कारण प्रभू सेनाधीश परमेश्वर याने उत्तर देशी फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडिला आहे। हे कुमारिके, मिसर कन्ये, चढून गिलादास जा, तेथे मलम घे। तू औषधोपचारांची व्यर्थ गर्दी केली आहे। तुझ्या घायाला मलमपट्टी नाही। राष्ट्रांनी तुझी अपकीर्ती ऐकली आहे। तुझ्या आक्रोशाने पृथ्वी भरली आहे। कारण वीराला वीर टक्कर देऊन एकत्र पडत आहेत। बाबेलचा राजा नबुखदनेस्सर येऊन मिसर देशावर मारा करील त्याविषयी यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे। हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा। नोफ व तहपन्हेस यात जाहीर करा। म्हणा, उभा रहा, सज्ज हो, कारण तुझ्या भोवतालचे सर्व काही तरवारीने खाऊन टाकिले आहे। तुझ्या बलिष्ठांचा का निप्पात झाला आहे? त्यास उभे राहवले नाही, कारण परमेश्वराने त्यास ढकलून दिले। परमेश्वराने पुष्कळास ठेचा खावयास लाविले, ते एकावर एक पडले। ते म्हणाले, उठा, आपण या पिडणाऱ्या तरवारीपासून निभावून आपल्या लोकांकडे परत जाऊ।
आपल्या मातृभूमीस जाऊ. ते तेथे ओरडले की मिसर देशाचा राजा फारो म्हणजे पोकळ गर्जनाच होय. नेमलेली वेळ त्याने दवडिली. राजेश्वर सेनाधीश परमेश्वर हे ज्याचे नाम, तो म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, डोंगरामध्ये जसा ताबोर व समुद्राजवळ जसा कर्मेल तसा तो निश्चये येईल. मिसर निवासिनी कन्ये, देशपार जाण्यासाठी सामग्री तयार कर, कारण नोफ उजाड होईल, जळून निर्जन होईल. मिसर ही फार सुंदर तरुण कालवड आहे, पण उत्तरेहून एक गांधील माशी आली आहे, हो आली आहे. तिचे भाडोत्री शिपाईही तिच्यामध्ये लठ्ठ वासरांसारखे आहेत. ते आपली पाठ फिरवून सगळेच पळून जातात. ते तोंड देत नाहीत, कारण त्यांच्या नाशाचा दिवस, त्यांच्या पारिपत्याचा समय त्यांच्यावर आला आहे. सर्प सरसर चालतो तसा तिचा आवाज होतो. ते सैन्यासह येतात. लाकूड तोड्याप्रमाणे ते तिजवर कुऱ्हाडी घेऊन येतात. परमेश्वर म्हणतो, ते तिचे वन तोडीत आहेत. त्या सैन्यांचा अजमास करिता येत नाही. ते टोळाहून असंख्य आहेत, ते अगणित आहेत. मिसर कन्येची अब्रू गेली आहे. तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले आहे. सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, नो एथला, आमोन, फारो, मिसर व त्यांची दैवते आणि राजे, फारो व त्याजवर भिस्त ठेवणारे यांचा मी समाचार घेईन. त्यांचा घात करू पाहणारे बाबेलचा राजा नबुखदनेस्सर व त्याचे सेवक यांच्या हाती मी त्यांना देईन. तरी पुढे त्यात पूर्वकालाप्रमाणे पुन्हा वस्ती होईल, असे परमेश्वर म्हणतो. हे माझ्या सेवका याकोबा, तू भिवू नको. हे इस्रायला, कच खाऊ नको. पहा, मी तुला दूर देशातून बचावून आणीन. तुझ्या संततीस बंदिवासातून मुक्त करीन. याकोब परत येईल, निर्भयपणे विश्रांती पावेल, त्यास कोणी धाक घालणार नाही. परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवका याकोबा, तू भिवू नको, कारण मी तुझबरोबर आहे. ज्या राष्ट्रात मी तुला हाकून दिले आहे, त्या सर्वांचा मी सर्वस्वी नाश करीन, पण तुझा सर्वस्वी नाश करणार नाही. तरी मी तुझे योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्या वाचून सोडणार नाही.